नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मुंबईमध्ये बघा असं प्रचंड ऊन आहे. सकाळचे 11:30 झालेले आहेत आणि प्राची गेली ऑफिसला. सर्वांना नमस्कार. आंघोळीच्या अगोदरच काम करून घेते. शेंगा निवडून ठेवल्या रस्सा भाजीला आणि भांडे सगळे किचनवर काढून घेतलेत. खरकट पाणी भरायचं आहे. भांडे घासून झाले धुवायला. पाणी दाखवते आमचं कसं आहे, किती फास्ट आहे. तर प्यायचं पाणी बॉटल वगैरे भरून घेतल्या आणि फ्रीजला ठेवते. ताण जात नाही. अजून माठ मी काढला नव्हता. आता मी लादी पण पुसून दाखवते. म्हणजे पुसून घेतली तुमच्यासाठी. ती पायाने हे केलं आणि मिस्टर आले घरी. 2 वाजलेले. प्रणित जेवायला लागला. मग त्यांना पण भूक लागली. रस्सा भाजी काही बनली नव्हती. ते बोलले दूध पोळी दे आणि रस्सा भाजी. थोडी टाकली पुढीतली. दुपारी कलिंगड आणलेलं त्यांनी कामावरून येताना. मी पण जेवले आंघोळी करून. प्राची आली 5:30ला ऑफिसवरून. तर तिने हे काल ऑनलाईन शूज मागवलेले आणि तिचा लुक आज ऑफिसचा असा होता, ब्ल्यू कलर. आणि ती आता चहा वगैरे घेईल. आम्ही जातो खाली. 50ला दिल्या 2 पपई. हे आहेत जुन्नरचे आणि स्वतः शेती करून पिकवून टॅम्पो करून इथे स्वतःच विकतात. त्याच्यामुळं ते खूप सांगत होते चांगली पपई आहे. नारळ घेतला, अंडे घेतले. घरी आले. मिस्टरांना भाकरी बनवली, जेवू घातलं आणि काम काही संपत नव्हतं. त्यांना झोप आलेली. 10:30 झालेले. तर पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. मिनी ब्लॉग आहे. तर गुड नाईट. धन्यवाद. से अपने वीजा पर और ऑब्वियसली अडानी जी को भी यहाँ पर फायदा है क्योंकि वो लोग बहुत इजीली नवी मुंबई के एयरपोर्ट पर शिफ्ट कर पाएंगे और लोड शिफ्ट करना बहुत ज़्यादा ज़रूरी चीज़ है अडानी जी के लिए। कई लोगों को ऐसा लगता होगा दोनों एयरपोर्ट अडानी के हैं, पैसेंजर कहीं पे भी है, पैसा खर्च अगर हो रहा है तो अडानी जी को मिलेगा। लेकिन एक बात समझो, मुंबई का एयरपोर्ट करेंटली 1000 फ्लाइट्स के आसपास और डेली एवरेज 950 फ्लाइट्स के आसपास ऑपरेट कर रहा है एक रनवे के साथ, क्योंकि आगे क्रॉस रनवेज है तो